अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणाले की याच्यावर सगळं राजकारण होतंय आणि राजकारण लोक करतात आहेत. कोणालाही या प्रश्नावर राजकारण करायचं कारण नाही. अध्यक्ष महाराज, या प्रकरणामध्ये या मुलीच्या आईवडिलांनी रिपोर्ट टाकलेली होती आणि तिचं डायरेक्ट एलिगेशन जे संबंधित जे राजकीय लोक होते त्यांच्याबद्दलचं होतं आणि मग तो मुद्दा हा सार्वजनिक झाला आणि त्यावेळेस प्रतिक्रिया सगळ्यांनी दिल्या. अध्यक्ष महाराज, हे एकच डॉक्टर प्रकरण, मी नाव घेत नाही त्यांचं, डॉक्टरचं जे प्रकरण झालं, अध्यक्ष महाराज स्वारगेटचं प्रकरण असेल, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होतात आहे. ही तुम्ही लाडक्या बहिणीचं कोणालाच विरोध नाही आहे, तुम्ही योजना चालवता त्याचाही काही विरोध नाही. फक्त लाडक्या बहिणीचं खापर तुम्ही या योजनेला आम्ही देऊ शकत नाही कारण की लाडक्या बहिणीला आम्ही पैसे दिलेले, तुमचे मंत्रीच सांगतात, काय आम्ही नाही म्हणत. त्यामुळे तसं फोडू नका त्यांच्यावर. काही सगळ्या योजना निराधारचे पैसे सुद्धा तुम्ही देत नाही आणि सांगतात की लाडक्या बहिणीमुळे देत नाही. त्यामुळे तसं खापर फोडू नका लाडक्या बहिणीवर, हे एवढंच आमचा आक्षेप आहे त्याच्यामध्ये. पण मी आपल्याला या निमित्ताने एवढं सांगतो की ही जी घटना आहे ही सातत्यानं महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या घटना होतात आहेत. हे तुम्हालाही नाकारता येत नाही आणि आम्हालाही नाकारता येणार नाही. या सगळ्या घटनेला ब्रेक लावण्यासाठी मागच्या काळात तुम्ही विरोधी पक्षात होता तर आम्ही सत्तेत होतो, त्यावेळेस आम्ही शक्ती कायदा आणला. माननीय राष्ट्रपती महोदयाकडे तो शक्ती कायदा आम्ही मान्यतेसाठी पाठवला. तुमचं सरकार आलं. या शक्ती कायद्याचं काय? या अशा गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी सरकारची कडक भूमिका काय राहणार आहे? कारण की हे चाललेलं सिरियल आहे, हे थांबेल केव्हा हा प्रश्न आमचा आहे.